माय रिस्क इज माय रिस्क. अरे नाही तुम्ही फक्त बोलताय नाही माझं ऐका तुम्ही. हे बघा जे करोड 100 रुपयाची लावली. चला 100 रुपयाची लावली. जे क्रोडेशन देणार 100 रुपयाची लावली मी. लावताय का? अरे ऑलरेडी 3 लाखाचं बिल झालंय माझं. तुम्ही त्याच्यात परत 100 रुपयाची नका लावा. वाटीने मी लावतो 100 होणार यांना काय बघा. होणार 100 लावली. 100ची लावली टीपे करणार मी तुला. अरे नाही थांबा ना यार नका. हॅलो हॅलो ऐका लावली की? पण ऐका ना तुम्ही माझी 3 पट्टी मांडली आहे का? नाही जोकर काढताय का माझा? नाही ना असं नका ना करू. हा माझ्या समोर बेट लावताय माझ्या झेक्लोटेशन नका ना यार प्लीज. हा ऐकणार नाही तसं. ह्याची सवयच आहे. माझं काय ऐकायचं नाही. लोकांना झेक्लोटेशन देत फिरायचं. अरे सांगू मला जे क्रोडेशन आहे. अरे पण तेच हा. झेक्लोटेशन जे आहे ते मी घेतलं आणि मी मेलो तर काय करायचं? पण घेऊन बघा की मग कळलं नाही मरताय का नाही ती. अरे काय घेऊन तर बघा. हो याला कळत नाही एका डॉक्टरला. मी जर मेलो तर मी काय बघणार आहे झेक्लोटेशन चालतं का नाही चालत ते? तुला मी शेवटचा सांगतोय झेक्लोटेशन द्यायचं नाही म्हणजे नाही. डॉक्टर नका देऊ आता माझ्या डोक्यात लई सांगपणा करू नको बरं का तू. तुझं सांगू का मग आता? मला काय सांगणार आहे शेट्टीचं सांगू का? शेट्टीचं सांगू का? सांग फक्त. शेट्टी इज अ क्लोज केस माने. तू क्लोज केली. शेट्टी इज अ क्लोज केस तू close माने. केली आहे. शेट्टी इज अ क्लोज मला केस. सांगायला लावू नको आता. मला सांगाय तू बोलायला लावू नको. ऐका ना नमस्कार 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 मंडळी, आजच्या अशा या सुंदर संध्याकाळी चौगुले केशवर्धक तेल आणि दत्तू डॅडी शक्तिवर्धक कॅप्सूल प्रस्तुत MHJ हास्यमेळा 2024 कोकण महोत्सव या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गेले 4 दिवस आपण हा सोहळा अनुभवतोय नाही का? प्रचंड लोकांची प्रचंड गर्दी आणि सेलिब्रिटींची रेलचेल आपण इथे अनुभवतोय. पण आजचा दिवस काहीतरी विशेष आहे मंडळी. कारण आज आपण जाहीर करणार आहोत आपले लकी ड्रॉचे विजेते. आणि मंडळी, ते जाहीर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे आपले सगळ्यांचे लाडके हास्यवीर श्याम सुंदर राजपूत. विराज जगताप, आणि रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या नक्की गातायत, निवेदन करतात की यांना तिखट लागलं? काय 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 म्हणाला? नाही काय नाही, निवेदन किती सुंदर करताय. थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही लकी ड्रॉचे विजेते जाहीर करा. रसिका तू काढ. नाही श्याम, तू काढ ना. अगं तू काढ ग. नाही तू काढ ना. तू काढ ना. काढ रे तू. मी काढतो. नको, मी काढते. दे मी काढते. एकच मिनिट. हॅलो नवी मुंबईकर, काय म्हणताय? चल लवकर कर चल. नंबर काढा. लकी ड्रॉ नंबर आहे 213. 213 213 213 213 213. कोणीच नाही आलं. नाही, हरकत नाही, तुम्ही दुसरा नंबर काढा. होतं असं कधीतरी होतं, ते गेले असावेत नाही का? येस, तर लकी ड्रॉ नंबर आहे एनी गेसेस? चले शहाणी मंद बदक लवकर. हरकत नाही, टवाळखोर आहे कोणी ते. असतात असे नंबर. लकी ड्रॉ नंबर 37. नंबर 37 3 7. अभिनंदन आजी, अभिनंदन. काँग्रेस. एक नाही, 2 आजी, अभिनंदन. थँक्यू.
अगं काय ए मालू काय ग चालू अगं तो बघ तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधला विराज जगताप आय माझी. ये बघ मालू मालू काय ग हे जवळून जाम चिकना दिसतो ना. हे हो ग लय चिकना आहे ग याला बघून माझी वेणी थरथरली. मस्त दिसतो खरंच मस्त कॉमेडी. तुम्ही आमचे फॅन आहे हा डेंजर. मस्त कॉमेडी. आजी तुम्ही त्यांचे फॅन असाल ना. तेच ते आम्ही जरा एक्साइट झालो ना त्याला रोज बघतो ना. मस्त एक दिवशी हसून हसून मारून टाकशील हा आम्हाला. तुमच्या कॉमेडीला ना उभं राहून टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच तुमची कॉमेडी बघून त्यांनी मस्त करतो बाय चिकन काय राजबिंडा दिसतो. खरं तर कसं आहे ना आजी, खरं तर आजी याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला, माझ्या मित्र परिवारला आणि माझ्या सहकलाकारांना देईन. आज मी जो कोणी आहे ना तो त्यांच्यामुळे आहे. ओ थांब जरा, जीवन गौरव नाही मिळालाय. बघ ना लगेच सुरू झालं. हा ना, तो. हे पण काय पण बोला विराज जगताप तुम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा ना कणा आहे कणा. खरंच कणा आहे. तुम्ही प्रोमो मध्ये दिसले नाही ना मी बघत नाही शो. होय काय सांगताय? टीव्हीच बंद करून टाकतो एवढे तुम्ही आपलेसे वाटतं. खूप Thank you. आवडतात. स्किट मध्ये ना तुमच्याकडून लक्षात हटत नाही माहिती आहे. मस्त शालू काय ग मराठीतला चार्ली चापलिन आहे. खरंच तुमच्या कॉमेडीला ना झोपून नमस्कार. नाही त्यांचा हक्क आहे त्यांचा. झोपून नमस्कार केला पाहिजे. बरं झालं बाबा धन्य झालो आज. काय रे हा बाकीच्यांना ना आणलं. अरे काय रे हा? त्या छोट्याला तरी आणायचं ना. कोण दत्तू? दत्तू नाही तो नाही का तो तुमच्या हास्य जत्रेत शेणाई वाजवतो. अय्या आजी ते समीर चौगुले. हा तो छोट्याच आहे पण छोट्या? हो ना आणायचं ना. ते पण आमचे फॅन आहेत खूप मोठे माहिती आहे. नाहीतर त्या मोरेला तरी आणायचं. अच्छा अच्छा. मोरे क्रश आहे क्रश. ते करतात ना जबरदस्त. लय आवडतो आणि तो बाय काय घोडा उधळवतो ते हुस्न तेरा तोबा दाखव ना त्यांना दाखव. करतच करते हुस्न तेरा तोबा बाय आणि ते माझं नाव घेतात. ते शालू गाण्यावर डान्स करतात. मला जाम आवडतं. शालू जो कदे गो मैना शालू जो कदे गो मैना उघडलाय अंडू कृष्ण मैना उघडलाय अंडू शालू माझे रिपीट वर बघतो. रिपीट होय मी नक्की त्यांना निरोप देईन. नक्कीच चुकता. नक्की देईन. चांगला माणूस आहे ग. हो. काय माझे आवडतो मला. चालू काय ग मालू त्या मोरेच्या गालावरची खळी बघून काळीच डचमळत माझं माहिती आहे. मालू ना आमची. अरे मोऱ्यांना कुठे खळी पडते? मी तरी अजून बघितली नाही. सुरकुती आहे ती, सुरकुती आहे. काय हो हा बॉडीगार्ड आणलाय वाटतं. आजी नाही नाही आजी मला गरज आहे. तुमचे केवढे फॅन तुटून पडत असतील अंगावर. आजी असं ते श्याम आहे ते हास्य जत्रेतले श्याम. हा बाय माझे मालू. सॉरी ते लक्षात नाही आलं हो पटकन. ते टीव्ही मध्ये आणि असे समोरासमोर वेगळे दिसताना. सॉरी ओळखलं काय श्याम बांगर चिंबोरीवाला. ते डिस्टोरी काढतात. श्याम बांगर नाही श्याम राजपूत आहेत ते. काय तिचा थोडा गोंध. अगं मालू
असं काय करते? हे श्याम राजपूत आहेत. अरुण कदम आणि मोरेंच्या बाजूला हा उभा असतो. हो, अजून नाही आठवलं. अगं असं काय कर. सॉरी यांना बघून ते टीव्ही बंद करतेस तू. सॉरी सॉरी, आता आठवलं मला. सॉरी 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 सॉरी, माफ करा. ते काय ना, स्किट मध्ये तुमच्याकडे लक्षात जात नाही ना, म्हणून चेहरा लक्षात नाही राहिला व माझ्या. सॉरी. का बरं माझ्याकडे का बरं लक्ष जात नाही? कसं जाईल? बाजूला दोन मोर तुई तुई नाचत असताना बेडकाकडे कोण बघेल? मी बेडूक आणि ते दोन दलिंदर धरले ते मोर मोर. मी बेडूक. अहो, असं काय करता? मी तुम्हाला उपमा दिली हो. नाही आवडली? त्यांना द्या हॅम्पर वगैरे द्या. आणि जरा गोंधळ झालेला आहे. हॅम्पर यायला जरासा वेळ लागणार आहे. मी माफी मागते, पण येतच आहे. हॅम्पर येतच आहे. आणि मानधनाचं ते बघताय ना? मानधन सुद्धा जे हॅम्पर आणतात ना त्यांच्याकडेच आहे. तर मला ती वेळ आम्हाला निघायचं आहे. हो हो, लगेच मी बघतेच आहे. जर मला माफ करा, पण येईल. श्याम, हा एक विचारू काय? विचारा. ते पृथ्वी प्रतापने नाकारलेला रोल तुम्हाला देतात म्हणून. कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं तुम्हाला हे? काय बाबा, आम्ही आमच्या मनचं नाही, सगळं इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं बोलतो. अरे असं काही नाही, पसरवतात ते. असं सांगा ना तुम्ही. असेल सर, प्रेक्षकांना ना आतल्या गोष्टी माहिती असतात. अरे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत या. कुठल्या आतल्या गोष्टी? काही खोटं बोलतायत त्या. ठीक आहे, अरे माहिती असेल त्यांना. तू नाही का मध्ये एक दोनदा केले होतेस पृथ्वी? अरे कधी केले? तू नको ना बोलू काही बाई. ठीक आहे, काही छान आहेत ना प्ले. शांत शांत. अरे मग काय तोंडाला येईल ते बोलतील त्या. टेन्शन घेतो. हे बघ, बोका पडतायत का तुला? बोलतायत तर बोलून. आपण निघायचंय रे. कुठे त्यांचं ऐकून घेतो. मालू, काय ग शालू? बघितलीस? ती आहे ती. कोण ग? अगं ती ग. मोरेंची बायको. बाय गे, होय ग, होय. काय ग, ओळखूच येत नाही ना समोर. समोरासमोर लय चिकनी दिसते ग. दिसते खरं, चिकनी. खूप छान दिसत. आम्ही ओळखलं तुम्हाला. थँक्यू सो मच. आजी बसा ना तुम्ही. या, बसा बसा. अरे कशाला? अरे श्याम, अरे वय काय आहे त्यांचं? किती वेळ उभ्या राहणार बिचाऱ्या? बसा ना आजी. बसा. आय माझे. काय ग, तू दिसायला चिकनी नाही, तुझं मन पण चिकन आहे. बाय माझे, किती चांगली पोर आहे. माझ नाही आहे एकदम. माझ नाही. कॉमेडीची बेव तेवढी बोंबे बी. थँक्यू. काय ते गंमत करताय? बसा वाजून डोक्यावर. काय झालं? असं तोंडावर काय तोंड? ए काय ग बाय, काय ग तुला राग आला? येऊ दे बाय. मी जे आहे ना ते बाय तोंडावर बोलते. मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे राग. काय चुकीचं? तोंडावर नको बोल. त्याच्या सोबत का फिरतीये? नवऱ्याला तरी घेऊन यायचं. ही कोणाला? तिचा नवरा. माझ्या मोऱ्याला. मग तो कशाला हिच्या बरोबर फिरल? का ग का? त्या सई तामणकरने त्याला चेकळवून ठेवला आहे ना. खरं बोलते मालू. नाही तर काय, ती मेली सई तामणकर. माझा प्लेटोनिक चेकळला ना गडी. ते बेल्जियम चॉकलेट सोडून या मालवणी खाजा बरोबर कशाला फिरल? हे बघा, कसं काय कसं बोलतात या? मग आहे ते बोल. आहे का नाही? नाहीतर काय. बरोबर आहे ना. कशाला फिरल त्याच्या बरोबर? मग तिला बिचारीला ह्या असल्या टकल्या टुकल्यांबरोबरच पाठवणार ना. मग टुकल्या
मी टकले टुकले. अरे खानदेशचा विंड डिझेल म्हणतात रे मला. त्या सई मॅडम आहेत ना, त्या मला आईसबर्ग म्हणतात, आईसबर्ग. प्रसाद दादा मला प्रामाणिक नट म्हणतो. हो, अरे मी काय टकले टुकले आहे का? अरे मस्करी केली होती ने, आम्ही ते फॅन आहे ना. थांब मला बोलू मला बोलू द्या. मला काय काय म्हणत होतात तुम्ही? इथे इव्हेंट साठी आले मी ह्याच्याबरोबर फिरायला आलेले नाहीये. आणि प्रभाकर मोरे ऍक्टर आहेत ना, ते हास्य जत्रेत माझ्या बरोबर स्किट करतात. ते माझा नवरा आहे हा, तो वेगळा आहे. प्रभाकर मोरे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. वाटत नाही. काय बोललं ग मी? चुकीचं काय बोलते? वाटत नसले तरी आहेत ते मोठे. आणि माझं लग्न झालंय. माझा नवरा अनिरुद्ध शिंदे, तो डिरेक्टर आहे. हा काय माझे काय सांगते, डायरेक्टरची बायको आहेस हो, तू. हो. मग तुझा नवरा नाही घेत काय ग तुला पिक्चर? अरे ग वाईट वाटतं ग बिचारीच. हे बघा, असं काही नाहीये. आम्हाला वाटलं तर आम्ही करू कधीतरी एकत्र काम, पण आता सध्या आम्ही वेगवेगळी कामं करतो. बोलतेस फक्त वेगवेगळी कामं करतो, मग तसं कर ना वेगळं काम हास्य जत्रेत. काय माझे काय त्या ग्रामसभेत बसलेली असते अशी करून, माझ्या बरक्यात ताप इलवा, माझ्या बरक्यात ताप इलवा, मला घरी जाऊचा. हा बाय, आम्हाला वाटतं तुला एकदाचा ताप आला पाहिजे. म्हणजे मग तो बारका येईल आणि तो तरी स्किट वाजवेल. काय खोटं बोलते का मी? ए बाय, ए काय ग, काय तुला राग आला? येऊ दे. अरे काय मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, जे आहे ते तोंडावर बोल. त्या स्किट मध्ये मला तेवढं एकच वाक्य असतं, तेवढंच काम असतं मला त्या स्किट मध्ये, म्हणून मी तेवढंच करते. हा बरं झालं बाबा, स्किट वाचलं तरी. मालू तुला काय बोलशील ना, तुझा नेम नाही. ए काय झालं? ए बाय, ए बाय, ए काय ग मालू, डायरेक्ट काय बोलतेस ग तिला? तो ए सॉरी, मस्करी केली. नाही नाही, मस्करी खरंच खरंच. खूप चांगलं काम करता तुम्ही विराज जगताप. तुम्ही दोघं शिका ना याच्याकडनं थोडी. काय म्हणताय? बाय, माझे केवढा आडेलपणा आहे यांचे. तू मोठेपणा दाखव, तू शिकव त्यांना कॉमेडी. हा 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 आम्हाला शिकवणार नाही नाही. का? त्याने गोस्वामीला कॉमेडी शिकवली तर तुम्हाला नाही शिकवणार? गोस्वामीने याने कॉमेडी शिकवली? अरे काय पसरवलं रे तू हे? काय सांगतोस दलिंदर तू? विराज, काय सांगत फिरतोस तू बाहेर? आम्ही ऐकलंय इंटरव्ह्यू मध्ये. मी तर असं पण ऐकलंय, गोस्वामीचं ह्यांच्याशिवाय पान नाही हलत. अरे गोस्वामींचं पान, सुपारी, अडकित्ता सगळं हालायला लागलं हा आल्यापासून. गाडी ते कंटेनर, कंटेनर ते गाडी, एवढाच चालणारा तो माणूस हा आल्यापासून ना धावत धावत येतो सेटवर. कारण हा दलिंदर चुका तेवढ्या करतो. शान मार्या नुसता फोनवर असतो. आणि तुम्हाला सांगते, याच्या चुकांमुळे ना हास्य जत्रेच्या सेटवरच्या भिंती आता बोलायला लागल्यात, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा. बाय, माझे जोरदार पडला ग पंच तुझा. मला एक सांग, लहानपणी तू तुझ्या आईला सांगितलंस मला ऍक्टिंग शिकायची आहे, तेव्हा तुझ्या आईने तुला मारलं नाही काय ग? अरे बोलतेस, विचारलं मी. काय बोलतेस मालू? अगं अति होतंय. नाही नाही, तुम्ही दोघी अति होते. माझं डोकं फिरलं ना, तुम्ही पेमेंट मागवा. रसिका, मला निघायचं. ए रसिका, अरे मी थांबणार. अरे जाऊ दे ना, ऐ जाऊ दे ना, ऐकून घ्यायचं. ऐकल्यावर काय भोका पडणार आहे का तुझ्या अंगाला? तू नको ना यार डोक्यात जाऊ यार. श्याम, तू पण असं वाग. अरे जाऊ दे ना, गोस्वामी सर बोलतात तेव्हा तर ऐकून घेतो ना आपण. तेव्हा पर्याय असतो. डिरेक्टर आहेत ते, त्यांचं ऐकू. ह्या बायकांचं काय ऐकून घ्यायचं आपण? शांत. आम्ही निघतो. ओभो नका ना माझी नक्कल करत जाऊ. एक विचारू? विचारा. ते गोस्वामी सर खरंच घालून पाडून बोलतात काय रे तुम्हाला? खरं सांगा. खूप छान बोलतात ते. तुम्ही केवढं चिडता.
बाय माझे मालू दंड बघितलास माणसाचा. बाय माझे बलदंड आहे तुम्ही. वजन उचलताना मग कधीतरी स्किट पण उचला हो. सांगा यार ना, मग डोकं फिरतंय आता. बाकी यार impossible आहे त्या बाई. नाही हो शांत. हे बघ चालू, जगात ज्यांचं कोण नसतो त्यांचा देव असतो. ताई याच्या आधी मी कंप्लीट नास्तिक होते. पण यांच्याकडे बघून पटलं मला. यांचं करिअर होत असेल तर जगात देव आहे. काय वाटेल ते बोलतायत यार. माझं ना जरा उलट आहे. माझं ना थोडं उलट आहे. मी ना आधी आस्तिक होते, पण म्हंटल ज्यांच्याकडे एवढं टॅलेंट असताना ह्यांचं करिअर होत असेल तर जगात देवच नाही. सर, अरे तुम्ही बाईने धल्लुकडी मारू धल्लुकडी. बोल. अरे तुला तोंड शेका गिरणी ना पट्टा शे नुसतं चट 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 चालीच राही ना ते. आणि काय ऍक्टिंग करते. अगं तू ग ए गब्दुल्ली धल्ली. हा एवढी काय मस्ती शे. सगळे चाबरी, यांनी मजा ले त्यांनी मजा ले. हा दुसऱ्यांची मजा घ्यायला भलती मजा येते. आता माझी मजा घेतली ना, मी आत्महत्या करून तुमच्या दोघींची नावं लिहून टाकेन. सर पाणी. तू बस. सर पाणी घ्या सर. अरे नको पाहिजे मला पाणी बिनी काही नको. किती नाटकी आहेत करताय. हा कॉमेडी म्हणजे काय माहितीये तुम्हाला कॉमेडीतलं. काय काय हा आजी काय माहितीये. जरा थांब. काय माहितीये तुम्हाला कॉमेडी मधलं. काय केलं? हा इतकं सोपं वाटतं तुम्हाला. कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. इट्स अ व्हेरी सिरियस जॉब. ओके. मग बाय तू ना धड कॉमेडी करत ना सिरियस करत, मग जॉब तरी कर. बोलते बाई, तोंड मला बोलतं. आता मी काय याच्यातनं निघतं बाहेर. मी बाई तुम्ही दोघी अति झाले आता. तुम्हा दोघींचं काय करेल माहितीये मी आता. खूप बोललात ना आम्हाला. तुमच्या दोघींची डोकी अशी एकमेकांवर आपटेन. इकडे खड्डा खडेन, दोघींना त्या टाकेन आणि त्याच्यावर नाचेन मी आता. कळलं का. एकही शब्द नकोय तोंडातून. मालू स्लॅपस्टिक बघितलं. अहो गप्प बसा ना आजी. बाय काय ग राग आला येऊ दे बाय. मी काय ते तोंडावर बोलते. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझे पैसे माझ्या अकाउंटला पाठव. मी चालले. पैसे आले. घेऊन जा. पैसे आले. बोल ये ना तू. पैसे. अहो ऐका ना. गेले ग गेले. आलू काय ग काढ आपली वही काढ. एक कोण राहिलंय. अरे अगं मावशी, काही गरज आहे का यायची मला सांग. काही नाही झालंय. हा एवढं झालीच नाहीये माझी अँजिओप्लास्टी. कोण सांगतंय गावात एवढं सगळं. ब्लॉकेजेस होते पण ते आता होत आहेत बरे मेडिकेशननी. हा उद्या डिस्चार्ज देणार आहेत मला. रडू नको मावशी, नको ना रडू. मी सांगतोय तुला कधीपासून नको रडू. तू ऐकत नाही. नाही 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 निघू नकोस. अगं मला उद्या डिस्चार्ज देणार आहे. तू इथे येऊन काय करणार आहेस. नको. ऐक ना मावशी, खूप खूप वेळ चाललाय हा फोन. एक तर इथले डॉक्टर सुद्धा क्यू आल्याशिवाय येत नाहीत. ठेव ना फोन प्लीज 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 ठेव. ए दत्त्या, तिकडे कुठला पेशंट आहे. आले डॉक्टर आलेले आहेत मावशी. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ठेव ठेव. सॉरी हा नंतर करतो. सॉरी 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 ऍक्च्युली मावशीचा फोन होता त्याच्यामुळे जरा सॉरी सॉरी. कुणाच्या मावशीचा होता. माझ्या मावशीचा होता. तुमच्याच होता ना. हो हो. मग जॅकी श्रॉफच्या मावशीचा असलं का सॉरी कशाला म्हणताय. कसा होता. कडक सर. फाईल घे. सर काय मग प्रतापराव. नाही असं काय? प्रताप नाही. पृथ्वीक नाव आहे माझं. प्रताप नाही. तरी म्हणलंच मी एवढ्या पुचक्या माणसाचं प्रतापराव असं नाव कसं काय ठेवलंय. कडक सर. काय मग कसं काय वाटतंय ना बरं आता. हा आता जरा ऍक्च्युली बरं वाटतं. म्हणजे खूप दिवस झाले कस तरी होत होतं पण आता फ्रेश वाटतं इथे तर. वाटतंय की नाही. हो, हो, हो. वाटणारच की हो. आलाय कुठे तुम्ही. MSG हॉस्पिटल मध्ये कळलं का. टेन्शन घ्यायचं नाही.
इकडं म्हणजे एक नाही आमची खासियतच आहे. इकडं येणारा माणूस येताना आडवा येतो, जाताना उभा जातोय. तुम्ही कसं जाणार, उभं का आडवं? कडक सर. सरांना असं वातावरण हसत खेळत ठेवावं लागतं. हा, वातावरण कसं असं पाहिजे नाही, हसत खेळत पाहिजे. कसं पाहिजे, हसत खेळत. चांगला आहे, हो, छान आहे, छान. टेन्शन घ्यायचं नाही नाही, इकडे. टेन्शन नाही. निवांत म्हणजे राहायचं, काय खायचं प्यायचं निवांत राहायचं. नाही पण ते डिस्चार्ज देणार येणार घेऊ ते सर. येणार डिस्चार्ज काय, उद्या सकाळी डिस्चार्ज देऊन टाकतो. अरे वा, उद्याच ना? हा. उद्याच डिस्चार्ज देऊन टाकतो, काळजीच करायची हा, नाही. चांगलं. फक्त काय एक इंजेक्शन देऊ तेवढं आता. हा. ती इंजेक्शन घ्या, हा. आराम करा. चालेल. सकाळी उड्या मारायचं घरी जाणार तुम्ही. चालेल, चालेल. कळलं का? हा, हा? ए जेक्लोडेशन घे 2 ml. डॉक्टर फक्त इंजेक्शन मला इथे दंडावरती द्या. काय केलं का, काय लाजताय का? डॉक्टरांनी लाजायचं नसते का? या सर जेक्लोडेशन. ए याव, घ्या की उलट वा. नको राहू द्या. अरे हा ते जायला काय होते, उलट. माने 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 काय चाललंय? जेक्लोडेशन देतोय. एक मिनिट, फाईल दाखव, काय झालं फाईल दाखव लवकर दे. एवढं कशाला करतेस? काय का आता, इथे माने इथे इथे काय झालंय? झेक्लोडेशन कशाला देतोय? काय का आता लगा तुझं, मला सांगा जेक्लोडेशन दिलं तर काय होते? काय होते सांगा बरं. मला नाही माहिती. त्याला कसं माहिती असणार? अरे बाबा, इथे इथे काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम, जेक्लोडेशन दिलं तर काय अरे होते? डेंजरस आहे इंजेक्शन झेक्लोडेशन. काय सांगतेस लगा डेंजरस? काय होय हो, जेक्लोडेशन डेंजरस आहे का? काय डेंजरस सांगा मला. मला नाही माहिती. आय कॅन अंडरस्टँड. नाही त्याला कसं काय डेंजरस बाबा? अहो तुम्ही नका काळजी करू, मी आहे की नाही. हे बघा, माय रिस्क इज माय रिस्क. काळजी करायची नाही, बिंदास घ्यायचं इंजेक्शन. एकच घ्यायची हो, एवढं आहे अवघं एवढं. काय होतं, काय अगदीच गुलाबजामुन वाढल्यासारखं म्हणताय, एकच घ्यायचं असं नका करू. मला काय होतंय, मग आता जर डॉक्टर म्हणतायत की झेक्लोटेशन नको घेऊया तर नको घेऊया. आहे का आता? हे डॉक्टर आहे आणि मी काय प्लंबर आहे का? कडक सर कडक. इकडे शाण्या कडक. झालायस काय? झेक्लोटेशन 2 ml चं झेक्लोटेशन 2 ml काय झालं? ट्रान्सपे करायचा याचा. ए आता परांजपेचा विषय कशाला काढला? मग का नाही काढायचं? काय गरज होती सांग मला. काय करतो मी? काढायचं नाही, गरजच नव्हती. नाही, काढायचं कसं? होय, परांजपेचा विषय काढायची काय गरज होती काय ह्याला? ह्याला परांजपेचा विषय काढायची काय गरज होती का? माने मला नाही नाही तसं. परंजपे कोण आहे? ट्रान्सपे आहे आणि त्याला पण असं झेक्लोटेशन दिलं आणि गेला ना. तू कुठे घरी गेला तो? याला म्हणजे तसं नाही, व्हेंटिलेटरवर आहे तो. म्हणजे अरे तो सिरियस आहे, व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे. यास कसला जाण्यातच जमा आहे. मी त्याला सांगितलं होतं नको देऊ तरी पण दिलंच ना. तू ऐकलं नाहीस माझं? अरे पण त्याला काय 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 अहो ती परांजपे म्हणजे पुच काय होते, त्याला साधं 2 ml जेक्लोटेशन झेपवू नका, असं मरायच्याच कामात आहे ती. आणि वाटते कसं जगतंय बा मला काय माहिती तर. डॉक्टर पागल मरायचं लायकीच आहे. म्हणजे तुला सांगितलं होतं की नाही? काय तुला पंडित सरांनी सांगितलं होतं की नाही काय की दिस इज द लास्ट ऑप्शन, झेक्लोटेशन इज द लास्ट ऑप्शन, तरी तू कशाला देतोयस? रे अरे काय? मला सांगा, जेक्लोटेशन लास्ट ऑप्शन असतोय का? अरे त्यांना काय माहिती? त्यांना कसं माहिती असणार आहे माने? अरे मग काय जेक्लोटेशन काय होय? आता समजा मी तुम्हाला जेक्लोटेशन दिलं आणि जर समजा सक्सेसफुल झालं, तुम्ही झाला कडक मध्ये एकदम मस्त पैकी, माझी पोस्ट वाढाल हो. अरे पण ह्याच्याने काय झालं तर मी काय हा, मग करायचं? तेच ना. जर होत्याचं नव्हतं झालं तर काय करशील? हा मी मेलो बिलो तर काय करायचं? अहो, कशाला मारताय? कसं मरतोय कोण जेक्लोटेशन? मला नाही. मरलं का जेक्लोटेशन कोण? अरे नाही मरत बाबा, मी अहो माय रिस्क इज माय रिस्क. अरे नाही, तुम्ही फक्त माझं बोलताय. ऐका तुम्ही. नाही माझं ऐका तुम्ही. हे बघा जेक्लोड 100 रुपयाची लावली, चला 100 रुपयाची लावली. जेक्लोडेशन देणार 100 रुपयाची लावली मी, लावताय का? अरे ऑलरेडी 3 लाखाचं बिल झालंय माझं, तुम्ही त्याच्यात परत 100 रुपयाची नका त्याच्या लावा. वाटीने मी लावतो 100. होणार आहे ना काय? होणार 100 ची लावली, हा? 100ची लावली. टिपे करणार मी तुला. अरे नाही, थांबा ना यार, नका. हॅलो हॅलो, ऐका घ्या की. नाही, ऐका ना तुम्ही माझी 3 पट्टी मांडली आहे का? नाही. जोकर काढताय का माझा? नाही ना, असं नका ना करू. हा माझ्या समोर बेट लावताय, माझ्या झेक्लोटेशन नका ना यार प्लीज. हा ऐकणार नाही तसं. ह्याची सवयच आहे. माझं काय ऐकायचं नाही. लोकांना झेक्लोटेशन देत फिरायचं. बाबा, तुम्ही नको सांगू मला.
जेक्लोटेशन आहे. अरे पण तेच हा. सेक्युलेटेशन जे आहे ते मी घेतलं आणि मी मेलो तर काय करायचं? पण घेऊन बघा की मग कळलं का नाही मरताय का नाही ती. अरे काय घेऊन तर बघा. हो त्याला कळत नाही का डॉक्टरला? मी जर मेलो तर मी काय बघणार आहे? झेक्लोटेशन चालतं का नाही चालत ते? तुला मी शेवटचा सांगतोय झेक्लोडेशन द्यायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. डॉक्टर नका देऊ आता माझ्या डोक्यात लई शानपणा करू नको बरं का तू. तुझं सांगू का मग आता? मला काय सांगणार आहे? शेट्टीचं सांगू का? शेट्टीचं सांगू का? सांग फक्त. शेट्टी इज अ क्लोज केस माने. तू क्लोज केली. शेट्टी इज अ क्लोज केस तू close माने. केली आहे. शेट्टी इज अ क्लोज मला सांगायला लावू नको आता. मला सांगायला तू मला बोलायला लावू नको. ऐका ना, एक- आत्ता काय हुलं होती ना का? धडकी लगेच. धडकी लगेच. गावलं त्यांना सांगा ना यार कुणीतरी. रानडुक्कर पकडल्यासारखं गावलं करतात यार. ऐका हॅलो एक मिनिट माझा एक मिनिट माझा ऐका. नाही 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 तुम्ही ना दोघं प्लीज एक तरी वाक्य तुम्ही हॉस्पिटलचे डॉक्टर आहात असं बोला प्लीज. व्हॉट इज क्लोज केस? कोण शेट्टी? काय शेट्टी? काय नाही. शेट्टी हो. शेट्टी नाही माहिती? नाही माहिती. आय्योलॉजचा मालक दुबईला निघाला होता. हार्ट अटॅक आला त्याला. ह्याच्या अंडर होतं शेट्टी. जसा आला का ह्याच्या अंडर गेल्या कापटून गेला. दुबईला दुबई गेला डायरेक्ट गेला म्हणजे मेला? गेला. शेट्टी गेला म्हणजे तो ऑलरेडी गेलेला होता. आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर माने. आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर. तुझ्या बापानं प्रोसिजर फॉलो केली होती. अरे त्याला हार्ट अटॅक आला का तोंडातनं फेस येतोय आणि तुझ्या बापानं प्रोसिजर हिथं आलाय म्हणतोय ब्लड काउंट घेतोय आणि कसलं काउंट घेतोय. तिथं लगा त्या शेट्टीच्या माणसांनी लाकडं गोळा करा घेतली होती घरी. हा बरं तू शेट्टीचं नाव चंदन. तिकडं सगळी म्हणते ती चंदनाची लाकडं द्या चंदनाची लाकडं द्या. त्यासनी कळणं झालंय चंदनाची म्हणजे शेट्टी चंदनाची का लाकडं चंदनाची. कडक सर कडक. नका ना उठ बरोबर खाजा उठायची. आणि तू रे आय वॉज जस्ट फॉलोइंग बाय प्रोसिजर माने. काय सांगितलंय MBBS च्या पुस्तकात सांगितलं काय मला सांग. काय सांगितलंय? काय सांगितलंय? पेशंट आला की त्याला सेटल करा. त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट घ्या, ब्लड काउंट्स बघा, मग ECG काढा. ECG मध्ये काय आपल्याला निघालं बाबा काय सिरियस आहे असं काय वाटलं की मग 2D इको करा आणि मग एन्जिओप्लास्टी. आणि एन्जिओप्लास्टीत काय सापडलं तर मग व्हॉट टू डू अँड व्हेन टू डू. इज दिस नॉट द प्रोसिजर माने? इज दिस नॉट द प्रोसिजर? गप्पा काय गप्पा बस. तोंडाला फेस आलेला माणूस आहे. टुडी इको करेल ही करेल डायरेक्ट गेलो होतं म्हणजे एवढं सगळं करत बसशील होय. मला सांगितलं होतं सरांनी. पंडित सर मला पंडित सर बोलले की तू प्रोसिजर फॉलो केली. यू आर अ गुड डॉक्टर. माझ्यासारखा असता नाही डॉक्टर. तुम्हाला सांगतो छातीत दनादन थाप 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 3 बुक्क्या शेट्टी कडक मध्ये उभा राहिला असता. विचारा जरा विचारा 3 बुक्क्या कशा सुचतात विचारा. अरे वेटरनरी डॉक्टर होता आधी. सांग गुराढोरांना बरं करायचा नाही का? म्हणजे अरे पहिले MBBS झाल्यानंतरचे पहिले 6 महिने पेशंट आला उलटा करायचा एवढे ग्लोव्स घालायचा. तुम्ही गुरांचे डॉक्टर आहे मला नको तुम्ही प्लीज. आवड- मला तुमच्याकडनं काही नको. तुम्ही तुमच्या त्या सिनियर डॉक्टरला बोला. ते जे कोणी आहेत ना ते डॉक्टर पंडित त्यांना बोलवा तरच मी पुढची ट्रीटमेंट करणार. नाही ते नाही, त्यांना डॉक्टर बोलवा. पंडित स्वतः थंडीत बायकोला घेऊन मॉरिशियसला गेलेत. कडक सर कडक. डॉक्टर पंडितला बोलवा नाही तर खिडकीत उडी मारून जीव नाही, द्या. नाही डॉक्टर पंडितला बोलवा. त्या फोन लावा. बसा इथे. नाही देणार नाही. तू डॉक्टरला फोन लाव. सरांना फोन लाव. तू बाबा सरांना फोन लाव. सरांना फोन अरे कशाला नको? सरांची बायको माहिती ना तुला. जाताना सांगून गेली मला माणूस मी आला तरी चालतंय फोन करायचा नाही. त्याला फोन मला भीती वाटायला लागली. करतोय नाही रडा, ते बाबा. करताय. रडू नका, रडू नका, फोन रडू करताय. नका, रडू नका. येणार रे फोन कर ना. रडू नका. फोन लाव. हो फोन कर फोन. तू कर. माझी नोकरी घालवायची तुला. माझी नोकरी घालवायची तुला. तू कर की फोन. हे तू फोन लाव सरांना. नाही मी नाही कान पडत वाजून लाव फोन. ओरडतील सर मला. मी नाही लावणार phone. ए लाव ना फोन. नाही, नाही, लावतो लाव फोन. इथे दे. लाव नाही तर मग बघ आता. इथे दे. त्यांना सांगा माझी ट्रीटमेंट करायला. तुम्ही दोघांनी हात थांबा लावायचा जरा, मला. तुम्ही दोघांनी. हॅलो पंडित सर माने बोलतोय तवा. ओय ओय ओय. नाही सर नाही राहत आहे तेव्हा राहत आहे. दोघं बोलतो. हा सर तिकडे येतो. हा सर ते
पेशंट आहे इथे एक त्याचं बीपी जरा हाय झालं होतं. पृथ्वी प्रताप नाव आहे त्याचं. काय करायचं त्याला झेक्लोटेशन द्यायचं का नाही द्यायचं? अरे नीट नीट धरणार ते नीट धर धरा ना. धरा नीट धरा. हा, आणि त्याचे 4 काप कर. डॉक्टर पंडितला फोन लावला का बाबा मटन चॉपला? 4 काप कर सर. करतो 4 काप सर. त्याला धरा. त्याला धरा. हा सर पुढे सर. ए अरे मूर्खा ते मस्का आहे तो लाव ना त्याला. हा हा मस्का लाव. कर ना घे ना. अरे मस्का म्हणजे बटरचा बोलतायत ते मस्का. मला काय मस्का लावतो? बटरचा मस्का आणि वरनं मीठ थोडं भुरभुर त्याच्यावर. माझ्यावर हा, मिरपूट टाक. मी माझ्यावर ते चिली फ्लेक्स कशासाठी ते टाक ना त्याच्यावर चिली फ्लेक्स टाक. तर तिखट होईल अहो. आणि ते आता ते कोबीच्या पानात नीट ते 2 तिकडे आणि 2 इकडे असे 2 डिश मध्ये कर आणि ठेव तिथे कोबीच्या पानात टेबलवर. नको मला. खरं सर बरं ठेव तिथे टेबलवर ठेव. मला फोन आलाय टेबलवर ठेव. हॅलो हॅलो हा सर. हा ते सगळं बाकी मी हे सगळं करतो. फक्त मस्का रेड चिली वगैरे ते पेपर वगैरे आणावे लागेल. बाकी कापून ठेवतो मी. बिंडोकेस का राऊत? काय झालं सर? वय माने बोलतोय तवा. अरे काय डोक्यावर पडलेत खरं तुम्ही? हा तुम्हीच आता अरे मी इथं मॉरिशस मध्ये इथे त्या मूर्ख वेटरला सँडविच बनवता येत नाही म्हणून मी सँडविच कसं बनवायचं हे त्याला आता सांगितलं. डॉक्टर पंडित आहे. डॉक्टर पंडित आधी बोलला हे. यांनी हा, जवळजवळ कोण कोबी ओरडतोय? कापायला घेतला होता माझा. हॅलो, कोण ओरडतंय? हॅलो ते पेशंट पेशंट डॉक्टर हॅलो मी पृथ्वी प्रताप आहे. मी पेशंट आहे. मला ब्लॉकेजेस साठी आणला होता तुमच्या इकडे. तर हे मला तुमचे डॉक्टर झेक्लोटेशन देत आहेत. सर जेक्लोटेशन देऊ का? माने हो तू हा. तुझा पेशंट आणि तुझं झेक्लोटेशन काय करत तिकडे खड्ड्यात जा. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी मॉरिशसला गेलोय मला फोन करू नका. माझी बायको समोरून डोळे वटारते. सर रेंज जाते सर. बाय सर. सर सॉरी काय झेक्लोटेशन नाही जायला सांगितलंय सरांनी. बाबा ते म्हणलं तुझं जेक्लोटेशन तुझं बघ म्हणजे ती म्हणली तू दे अरे, जेक्लोटेशन. रागात बोलले म्हणजे झेक्लोटेशन नाही ना. जेक्लोटेशन द्यायचं रे बाबा. कुठे तू कुठे गेला? तो पळून गेला सर. तू काय करत होता? त्याला पळताना बघत होतो सर. याला दे. सर माझं काय जेक्लोटेशन घ्या. याला दे. सर याला जेक्लोटेशन घ्यायला लागलं. याला झेक्लोटेशन द्या. एक जेक्लोटेशन मला काही नाही झालं, सर. नाही, याला एक जेक्लोटेशन दे, दे, दे त्याला. त्याला दे. दे त्याला. येडा. खबडा 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 खबडा. माने द्यायला पाहिजे होतं यार झेक्लोटेशन त्याला. हे घोड्यागत करायला लागलं ती. अरे पण एनर्जी तर आली ना. द्यायला पाहिजे होतं. नाही बाबा नाही द्यायला पाहिजे. नाही द्यायला